जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेवक आहेत कुठे? अंधारामुळे नागरिक त्रस्त. प्रभाग क्रमांक 13 मधील वायपी पवार नगर ते शाहू सेना चौक मेन रोड तसेच शास्त्रीनगर येथे जाणारा रस्ता, सुधाकर नगर संपूर्ण परिसर, वायपी पवार नगरमधील परिसरासह आदी भागात गेले 2 दिवस झाले डांबावरच्या लाईट्स बंद आहेत. पूर्ण त्या भागात अंधाराचं साम्राज्य पसरलंय. या रस्त्यावर काही हॉस्पिटल आहेत. नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अंधारामुळे काहीच दिसत नाही. त्यामुळे भागातील नागरिक त्रस्त झाले असून मोठमोठी आश्वासनं देणारे नगरसेवक कुठे आहेत? सुस्त प्रशासनाला जाग येणार का? असा सूर इथल्या नागरिकांमधून आवाळू लागला आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपच्या 2 नगरसेविका, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 नगरसेवक तर काँग्रेसचा 1 नगरसेवक निवडून आले आहेत. येथील नागरिकांनी महायुतीला बहुमत दिलं असून महापालिकेतही आता महायुतीची सत्ता आहे. अशा परिस्थितीत कार्यतत्पर नगरसेविका, नगरसेवक कुठे आहेत म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. निवडणूक असताना दिवसात 100 फोन करणारे नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते यांना 2-3 दिवस झाले या भागात डांबावर लाईट नाही, अंधार पडलाय, हे दिसत नाही का? असा सवाल आता नागरिकांमधून होत आहे. मागील आठवड्यातही 4 दिवस लाईट नव्हती आणि आताही 2-3 दिवस झाले लाईट नाही. हा अंधार अजून किती सहन करायचा? असा सवाल अंधाराने त्रस्त झालेले नागरिक करत आहेत. लहान मुलांना, महिलांना बाहेर पडायचं अवघड झालं आहे. आधी सुस्त प्रशासन होतं, आता कार्यतत्पर नगरसेवक आलेत. यांना हा अंधार दिसणार का? आणि लवकरात लवकर या ठिकाणच्या डांबावरील लाईट सुरू होणार का? असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.